काय त्रास होतो तुम्हाला? सर रात्री पूर्ण व्यवस्थित झोप घेऊन सुद्धा सकाळी उठल्यावर असं फ्रेश वाटत नाही आणि दिवसभर पण खूप झोप येत राहते, थकवा जाणवतो. तर मग ह्या गोष्टी नॉर्मल आहेत की अबनॉर्मल आहेत? केव्हापासून जाणवतं सर्व हे? हे 1-2 महिन्यापासून ह्या गोष्टी मला जाणवतात. असं आहे की रात्री म्हणजे आपलं सकाळी उठलं तरी फ्रेश न वाटणं, अशी दोन कारण असतात. एक तर रात्री झोप शांत न लागणं, डिस्टर्ब स्लीप असणं, त्याच्यामुळे असा त्रास होऊ शकतो. किंवा जर असेल शरीरामध्ये, त्याला आम असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं, तो आम किंवा चिकटा जर आपल्या याच्यामध्ये एकूणच सिस्टीम मध्ये जर तयार झाला आणि जडत्व आपल्या शरीराला येतं, जडत्वामुळे देखील आपल्याला पूर्ण फ्रेश वाटत नाही किंवा झोप पुरेशी झाल्यासारखी वाटत नाही. दोघांची पण ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये केली जाते. पहिला जो पार्ट आपण याच्यातला बघितला की झोप पुरेशी न होणं, रात्री शांत झोप न लागणं, डिस्टर्ब स्लीप असणं किंवा लेट नाईट आपल्या स्क्रीन टाइम थोडा रात्रीचा जास्त असणं, या सर्व गोष्टींसाठी एक आयुर्वेदामध्ये शिरोधारा नावाचं एक पंचकर्म असतं, उपकर्म त्याला आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो. हे शिरोधारा जर आपण केलं आणि त्याच्यासोबत नसते म्हणजे नाकात औषध सोडलं किंवा आपण घरगुती उपाय म्हणून औषधी तूप जरी फक्त नाकात सोडलं की त्याने देखील आपल्याला झोप शांत लागायला चांगल्या पद्धतीने फायदा होते. आणि इतर काही मेडिसिन्स पण त्याला असतात की ज्याच्यामुळे आपल्याला झोप शांत लागते. दुसरा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये की आपल्याला याच्यामध्ये एक चिकटा किंवा आम पोटात शरीरात तयार होतो, जडत्व शरीरात आलेलं असतं, अशा वेळेस आयुर्वेदामध्ये आमपाचन चिकित्सा करणं खूप महत्वाचं असतं. आमपाचन चिकित्सा केली की मग दुसऱ्या प्रकारची जी डिस्टर्ब स्लीप आहे किंवा जो फ्रेश वाटत नसतं ते, हे सगळं त्यातनं दोष शरीरातून निघून जाऊन एकदम आपल्याला छान तरतरी त्यातनं यायला लागते. तर अशा पद्धतीचे कुठलेही त्रास जर आपल्यापैकी कोणाला जर असतील, आपण नक्की जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या किंवा आपल्या विश्वगंध आयुर्वेदाला आपण भेट द्या आणि अशा पद्धतीने एक वैद्याकडनं प्रॉपर तपासून आपण याला योग्य ते आयुर्वेदिक उपचार जर घेतले, दोन्ही प्रकारचे झोपेचे जे काही प्रॉब्लेम आहेत आपण नक्कीच आयुर्वेदाच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकतो. धन्यवाद.